आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सावकारी परवान्याच्या नूतनीकरणासाठी लाचेची मागणी करणाऱ्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील मुख्य लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना गुरुवार दिनांक 18 रोजी येवला इथं घडली। या कारवाईमुळे शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार सुधीर गोविंद वाघ वय वर्ष 49 मुख्य लिपिक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय येवला यानं सावकारी परवाना नूतनीकरण करून देण्यासाठी तक्रारदाराकडून लाचेची मागणी केली होती। त्यानुसार तक्रारदारानं 16 जून रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती। तक्रारीनुसार संबंधित काम करून देण्यासाठी आरोपीनं यापूर्वी तब्बल 60,000 रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे। त्यानंतरही आरोपीनं आणखी 7,000 रुपयांची लाच मागितली होती। एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेच्या मागणीची खात्री झाली। त्यानंतर सापळा रचण्याची योजना आखण्यात आली। गुरुवारी तक्रारदारानं आरोपीशी संपर्क साधून भेट घेतली। यावेळी आरोपीनं पुन्हा लाचेची मागणी करून 7,000 रुपयांवरून तडजोड करून 5,000 रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवली। त्यानुसार एसीबीच्या पथकानं येवला येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या प्रशासकीय आवारात सापळा रचला। तक्रारदारानं आरोपीला 5,000 रुपयांच्या लाचेची रक्कम दिल्यानंतर आरोपीनं ती स्वीकारताच एसीबीच्या पथकानं तात्काळ कारवाई करत त्याला रंगेहात ताब्यात घेतले। आरोपीकडून 500 रुपयांच्या 10 चलनी नोटांसह एकूण 5,000 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988च्या कलम 7 अन्वये येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक स्वाती पवार, पोलीस हवालदार शरद हेंबाडे, युवराज खांडवे आणि समीर शेख यांच्या पथकानं केली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील करत आहेत।